नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी मऊसूत, तुपातली, तोंडात विरघळणारी पारंपरिक पुरणपोळी. होळीसाठी असो, गुढीपाडव्याला असो किंवा खास रविवारच्या जेवणासाठी पुरणपोळी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची. अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत पुरणपोळी कशी बनवायची हे आज आपण बघायचं आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पुरणपोळीच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. सुरुवातीला आपण पुरणाची तयारी करून घेऊयात. त्यासाठी एक वाटीभर चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही आपल्याला 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजू घालायची. त्याच्या आधी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. डाळ ही कमीत कमी 1 तास आणि जास्तीत जास्त 3 तास भिजवा. त्यापेक्षा जास्त भिजवू नका. डाळ जर जास्त वेळ पाण्यात ठेवली ना तर पाणी शोषून घेते, त्यामुळे पुरण हे सैल होऊन जाते, पातळ होते. पुरण परफेक्ट बनवण्यासाठी ही एक महत्त्वाची टीप आहे. आता त्यानंतर इथे मी गूळ चिरून घेतलीये. 1 वाटी डाळ घेतली तर समप्रमाणात म्हणजेच 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. यापेक्षा जास्त गूळ घेऊ नका. गूळ जर जास्त झाला तर पुरण सैल होतं. कमी घेऊ शकता पण जास्त घेऊ नका. डाळ 3 तासामध्ये अगदी चांगली भिजली जाते. तोडून बघू शकता. डाळ तुम्ही पातेल्यात शिजवा किंवा कुकरमध्ये. मी इथे कुकरमध्ये ही डाळ ट्रान्सफर करून घेते. आता डाळ शिजवण्यासाठी मी इथे 3 वाटी पाणी घेतलंय, कारण मला कटाची आमटी देखील करायची आहे. तुम्हाला जर कटाची आमटी नको असेल तर तुम्ही 1.5-2 वाटी पाणी घेऊ शकता. पाव चमचा हळद आणि डाळ उतू जाऊ नये त्यामुळे 1 चमचा तेल घातलंय. मिक्स करून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवरती 3 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये डाळ आरामात शिजते. डाळ शिजल्यानंतर कुकर थंड झालाय आणि त्यानंतर मी ही डाळ एका चाळणीवरती काढून घेतलीये, म्हणजे खाली पाणी निथळून येतं आणि वरती डाळ शिल्लक राहते. खाली जे पाणी उतरले त्याला येळवणी म्हणतात. त्यापासून आपण कटाची आमटी करतो. डाळीमधलं पूर्ण पाणी निथळून झालं की याचं पुरण बनवायला घेऊ. तर बघा मी इथे कढई गॅसवर ठेवली, त्यामध्ये डाळ ही घेतली आणि त्याच्यानंतर गूळ घालायचंय. मध्यम आचेवरती आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ वितळायला लागतो आणि डाळीबरोबर चांगला शिजतो. डाळीबरोबर एकजीव झालेला आहे. काविलत्याने एक सतत हलवत राहायचं आणि मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. यामध्ये पाणी आता नाहीये आणि कढईला सुद्धा सोडायला लागलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपण इथे थोडीशी जायफळ पूड घालतोय. माझ्याकडे जायफळ आहे ते किसून घातलंय. डाळ आणि गूळ हे पचायला जड असतात. जायफळ वापरल्यामुळे पचनाला मदत करते. तसेच पुरणाला एक पारंपरिक आणि चांगला स्वाद सुद्धा मिळतो. 1 चमचाभर वेलची पूड घालून फक्त आता मिक्स करून घ्यायचं आहे. पुरण आता परफेक्ट झालेला आहे हे ओळखण्यासाठी एखादा चमचा रोवून बघायचा. जर तो असाच उभा राहिला याचा अर्थ पुरण चांगलं शिजलं गेलेलं आहे, तयार आहे. जर चमचा पडत असेल तर 1-2 मिनिटं मिश्रण आणखीन शिजवून घ्या. आता लगेचच गॅस बंद करायचा. यापेक्षा मिश्रण जास्त शिजवू नका. जर मिश्रण कोरडं झालं, कडक झालं तर पोळी लाटताना क्रॅक पडतात. पोळी लाटताना पुरण सगळीकडे सरकत नाही आणि जर आपण मिश्रण कमी शिजवलं तर पुरण एकदम पातळ तयार होते. त्यामुळे लाटताना पोळी फाटू त्यामुळे हे मिश्रण अगदी घट्ट किंवा कोरडं नाही, तसेच सैल सुद्धा ठेवायचं नाहीये. मध्यम झालं की गॅस लगेचच बंद करायचा आणि गरम असतानाच आपल्याला आता हे पेला किंवा ग्लासनी पुरण जाळीवरती वाटून घ्यायचं. अगदी गुठळ्या विरहित गुळगुळीत पुरण तयार झालंय. आता ही प्रोसिजर आपल्याला मिश्रण गरम असतानाच करायची आहे. जर ते थंड झालं तर असं पटकन वाटता येणार नाही. आता हेच पुरण तुम्ही 5 ते 6 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. जेव्हा पोळीचा स्वयंपाक असेल तेव्हा आदल्या दिवशी सुद्धा तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. जेव्हा पोळा बनवणार असाल त्याच्या 2 ते 3 तास आधी फ्रीजमधून काढून पूर्णपणे नॉर्मल करून घ्या. पुरण तयार आहे. आता कणकेची तयारी करून घेऊयात. तर त्यासाठी आता मी 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतेय. तुम्ही हवं तर यामध्ये थोडासा मैदा घालू शकता. मैदा आणि गव्हाच्या पिठाची देखील पुरणपोळी असते किंवा तुम्ही फक्त गव्हाच्या तसेच फक्त मैद्याच्या देखील बनवू शकता. पीठ असं चाळून घेतलं ना की त्यामध्ये अजिबात मोठे कण असे उरत नाहीत. तर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलंय आणि कोरडं साहित्य मिक्स करून झाल्यानंतर अगदी 1 चमचाभर तेल घातलंय. तेल आपण पिठाला फक्त मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचंय. तर पाण्यामध्ये बघा मी एक 2 ते 3 चिमटी हळद घातली आणि आता हे हळदीचं पाणी आपल्याला या पिठामध्ये घालून एक सैलसर गोळा मळून घ्यायचा आहे. हळद जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साध्या पाण्यामध्ये सुद्धा हे पीठ कणिक तयार करू शकता.
अगदी सैलसर मी इथे कणिक तयार करून घेते. तुम्ही यामध्ये तेलाचा वापर करा आणि कणिक छानपैकी मळून घ्या. कणिक जर आपण अशी सैल भिजवली ना, तर पोळ्या अगदी सरसर लाटता येतात. आता हेच जर कणिक तुम्ही अगदी घट्ट मळलं ना, की पोळी लाटताना फुटते आणि एकदम खूप सैल तुम्ही ठेवलं तर हाताला चिकटते, लाटता येत नाही. गोळा तर मळून झाला, तर आता आपण काय करणार आहोत, पाण्यामध्ये तिंबट ठेवणार आहोत. तुम्हाला जर ही स्टेप करायची नसेल, तर तुम्ही असंच अर्धा ते पाऊण तास कणिक झाकून ठेवू शकता. फक्त 15 ते 20 मिनिटंच पाण्यामध्ये तिंबट ठेवायची आहे. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. लवचिक कणिक तयार झालेली आहे. एकदम तुम्ही ओढून बघितले तर स्ट्रेची दिसते. आता हा कणकेचा गोळा ना आपल्याला असा थोडासा आपटून घ्यायचा आहे परातीमध्येच. आता इथे तेलाचा वापर करून ना मी कणिक परत एकदा चांगली मळून घेणार आहे. पुरणपोळीची कणिक जितकी मऊ तितकीच पोळी सुद्धा मऊ तयार होते आणि त्यामुळे तोंडात विरघळते. कणिक मळून झाली. आता मी इथे कणिक झाकून अर्धा ते पाऊण तास मुरवत ठेवणार आहे. कणकेला ना रेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. जर विश्रांती दिली नाही तर पोळी कडक होते. या खूप छोट्या-छोट्या पण युजफुल टिप्स आहेत. कणिक पण आता अर्धा ते पाऊण तासानंतर तयार आहे. तर आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊयात. पण त्याआधी पुरणाचे मी गोल-गोल गोळे करून ठेवते, म्हणजे पोळ्या भरायला सोप्या जातील. सगळ्या सारणाच्या मी एकाच आकारातील गोळे करून ठेवलेले आहेत. कणिक भिजलेली आहे आणि आता कणिक आपल्याला जास्त वेळ मळायची गरज नाहीये. लगेचच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पीठ जर हाताला चिकटत असेल, तर हाताला चांगलं तेल लावून घ्या आणि याचे गोळे तयार करा. कणकेचा गोळा हा पुरणाच्या गोळ्यापेक्षा थोडासा कमी असावा. म्हणजेच पुरण जास्त असेल तर पोळ्या आणखीन चविष्ट लागतात. हाताला तेल लावलं ना, की पीठ अजिबात हाताला चिकटत नाही. तर आता याची आता आपण एक वाटी तयार करून घेऊयात. मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आणि ज्या कडा आहेत त्या अशा थोड्याशा पातळ करून याची वाटी तयार करून घ्यायची आहे. पिठाचा हात लावू शकता. आता याच्या मधोमध आपण पुरणाचा एक गोळा ठेवूयात आणि वाटी बंद करून घेऊयात. अशी दोन्ही हाताने आपण फिरवून घेऊ शकतो. गोळा बंद करून घेऊयात आणि एक्स्ट्रा जर काही कणिक वगैरे आलं असेल, तर मी तिथेच ते दाबून घेतलेलं आहे. पोळी लाटताना फक्त सुरुवातीलाच आपल्याला पिठाचा वापर करायचा आहे. आता गोळा भरून घेतला, की पटकन लाटणं न फिरवता पहिल्यांदा आतलं जे सारण आहे, ते असं हलक्या हाताने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने पसरवा किंवा तुम्ही पोलपाटावरती ठेवून हलक्या हाताने पसरवू शकता. कणिक आपण सैल मळलेलं ना, त्यामुळे पोळ्या अगदी आपल्याला सरसर लाटता येतात. कुठेही फाटत नाहीत, चिकटत नाहीत. जर पोळी तुमची फाटत असेल, चिकटत असेल, तर वरून थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरू शकता. लाटताना मधून बाहेरच्या बाजूला हलक्या हाताने लाटा आणि सारखा दाब देऊ नका. पोळी एकदम पातळ न लाटता मध्यम जाडसर ठेवायची आहे. बघा, लाटताना जास्त पिठाची गरज पडली नाही आणि पुरण पण कडेकडेने पसरलेला आहे. गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन किंवा तवा चांगला गरम करून घ्या आणि थोडंसं तेल लावा, म्हणजे पोळी खाली चिकटणार नाही. आता या गरम तव्यावरती पोळी टाकली, की पहिल्यांदा तिला सेट होऊ द्या. थोडीशी बुडबुडी यायला लागली, की याच्या कडा सोडून घ्यायच्या. मग पलटी करायची. यावेळेला तुम्ही तूप किंवा तेलाचा वापर करू शकता. चांगलं तूप, तेल लावून घ्या. पोळी अशी छान फुगायला लागते. मध्यम ते मोठ्या आचेवरती पोळ्या छान आपल्याला अशा दोन्ही बाजूनी शेकवून घ्यायच्या आहेत. कमी आचेवरती पोळ्या शेकवत बसलात तर जास्त कडक होतात. त्यामुळे मध्यम ते मोठ्या आचेवरती पोळ्या जास्त उलटपालट न करता फक्त 2 ते 3 वेळाच आपल्याला पलटी करून घ्यायची आणि पोळ्या शेकवून घ्यायच्या आहेत. मऊसूत अशी पुरणपोळी तयार आहे. तर एका जाळीवरती किंवा प्लेटमध्ये काढून घ्या. पोळी लाटताना जर आपण कोरडं पीठ जास्त वापरलं ना, तर पोळ्या थंड झाल्यानंतर त्या कडक वातड तयार होतात. त्यामुळे लाटताना कमीत कमी पिठाचा वापर करावा. तेलापेक्षा तुपाचा जर तुम्ही वापर केला ना, तर पोळ्या जास्त दिवस मऊ राहतात. मी इथे तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे. बघा, पोळ्या किती छान फुगतायत. तुमचं पुरण जर कोरडं झालं असेल ना, तर पुरण थंड झाल्यानंतर हाताने थोडं मळून घ्या कधी-कधी, त्यामुळे त्याचं टेक्स्चर सुधारतं सुद्धा. किंवा कढईमध्येच असताना 1-2 टेबलस्पून किसलेला गूळ घालून परत हलवून घेऊ शकता. त्यामुळे थोडंसं सैल होईल. बघा, किती सुंदर आणि मऊ पुरणपोळी तयार झालेली आहे.
खायला इतकी मऊ आहे की तोंडात टाकताच विरघळते. आता हे जे मी आज प्रमाण घेतले ना, त्यामध्ये साधारण 9 मोठ्या आकाराच्या पोळ्या तयार होतात. पिठाचे आणि पुरणाचे समान गोळे तयार झालेले होते. कुठेही मला कणिक जास्त लागलेली नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला हे जे प्रमाण सांगितले ते अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर पहिल्याच अटेम्प्टमध्ये अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या बनवू शकता. काही टिप्स आहेत त्या फॉलो करा. मेन म्हणजे डाळ जास्त भिजत घालायची नाही, तसेच पुरण जास्त सैल ठेवायचं नाही, कणिक सुद्धा जास्त घट्ट ठेवायची नाही. थोडीशी सैल असावी, म्हणजे चपातीला मळतो कणिक त्यापेक्षा थोडीशी सैल असावी. कणकेपेक्षा पुरण हे नेहमी जास्त ठेवायचं. पोळी लाटताना पिठाचा जास्त वापर करायचा नाही, तसेच शेकवताना जास्त पलटायची नाही. तुपाचा वापर करून मीडियम टू हाय फ्लेम वरती शेकवून घ्यायच्या. सगळ्या पोळ्या पूर्ण थंड झाल्यानंतरच डब्यात ठेवायच्या. गरम असताना ठेवल्या तर त्याला ओल येते. तुम्हाला मी एक उघडून पण दाखवली तर पापुद्रा एकदम पातळ तयार झालाय आणि पुरण पण अगदी कडेकडेनी पसरलेलं आहे, सगळीकडे व्यवस्थित पसरलंय. तुम्हाला जर होळीला सगळ्यांची तारीफ हवी असेल ना, तर याच पद्धतीने तुम्ही अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी सगळ्यांना बनवून दाखवा. व्हिडिओ सेव्ह करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात परत एकदा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.